होतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रत्येक गटामध्ये एक आकृती दिली होती. गट कशाला म्हटलं आपण, तर स्वल्पविरामाच्या अलीकडच्या आकृतीला. बघा हा एक गट आहे, हा एक गट आहे, हा एक गट आहे. मग प्रत्येक गटामध्ये विशिष्ट प्रकारच्या आकृत्या दिल्या जातात व या विशिष्ट आकृत्यांचा क्रम लक्षात घेऊन आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेची योग्य आकृती मिळवायची असते. आता प्रश्नचिन्हाच्या जागेची आकृती मिळवताना ज्या दिलेल्या आकृत्या आहेत त्यांचा योग्य अभ्यास आपल्याला करता येणं गरजेचं आहे. म्हणजे या आकृतीमधून या आकृतीमध्ये जाताना काय बदल झालाय, या आकृतीमधून पुन्हा या आकृतीमध्ये जाताना काय बदल झालाय, त्यानुसार या आकृतीपासून प्रश्नचिन्हाची योग्य आकृती आपल्याला मिळवायची असते. त्यासाठी प्रत्येक आकृतीतील प्रत्येक चिन्हाचं, प्रत्येक बारीक सारीक आकृतीचं निरीक्षण करायचं असतं. हे आपण शिकवताना पाहिलेलं होतं, ते आपण आता परत बघणार आहोत. आता या प्रश्नाचा आपण विचार करूया. बघा या गटामध्ये चौकोन आहे, या गटामध्ये चौकोन आहे, या गटामध्ये चौकोन आहे, यातही बाण आहे, यातही बाण आहे, यातही बाण आहे. प्रत्येक आकृतीत सारखा आहे. परंतु जर आपण बाणाचं निरीक्षण केलं तर हा बाण इथून इथं येतो या आकृतीमध्ये, इथून इथं जातो या आकृतीमध्ये, तसं इथून या बाजूला येणार. म्हणजे आपल्याला चौकोन मिळणार व आकृती अशी मिळणार. परत बघूया चला. हा बाण इथून इथं आला या आकृतीमध्ये, इथून इथं गेला या आकृतीमध्ये. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या जागी इथून इथं बाण येणार आहे. म्हणजे या कोपऱ्यात बाण बघा इथं काढलाय मी. म्हणजे यासारखी दिसणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची. बघा बाणाची दिशा सुद्धा अशी आहे. म्हणजे इथून इथं, इथून इथं, म्हणजे असं घड्याळाचा काटा फिरत आहे. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी अशी आकृती आपल्याला मिळाली आहे. आणि ही दिसणारी आकृती पर्याय क्रमांक कोणत्यामध्ये बघा, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. आपण जर नीट पर्यायांचा अभ्यास केला तर ही पर्याय क्रमांक 2 सारखी दिसते. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे. मगाशी आपण बघितलं की संख्यांच्या प्रश्नांकडे कसं बघावं. आता बघणार आहोत आकृतींच्या प्रश्नांकडे नक्की कसं बघावं, की आकृतींचे प्रश्न तयार करताना ते काय काय करू शकतात आणि आपण ते काय करून सोडवलं पाहिजे. तर बघूया काय करावं. तर पहिला शब्द मी किंवा पहिलं वाक्य असं लिहिलेलं आहे, प्रत्येक गटातील आकृतीचे विशिष्ट भाग, रेषा, चिन्हे यांच्या संख्येत बदल होतो. म्हणजे जेव्हा आकृती पुढे जाते तेव्हा त्या आकृतीमध्ये जे विशिष्ट भाग असतील किंवा रेषा असतील, चिन्ह असतील, यांची संख्या वाढत जाते किंवा कमी होत जाते. हे दोन पद्धत होऊ शकतात आणि त्यानुसार आपण प्रश्नचिन्हाची योग्य आकृती मिळवू शकतो. दुसरं वाक्य असं लिहिलंय, चिन्हे रेषा यांच्या जागा बदलणे. जागा बदलतात म्हणजे काय, तर जे चिन्ह पहिल्या गटामध्ये उजवीकडे आहे ते दुसऱ्या गटामध्ये डावीकडे जाईल. म्हणजे डावं उजवं असं प्रत्येक गटामध्ये ते करू शकतात. म्हणजे चिन्ह किंवा रेषा किंवा विशिष्ट भाग आपल्या जागा बदलू शकतात, डावे उजव्या बाजू होऊ शकतात. हे देखील लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं वाक्य आहे बारकाईने निरीक्षण. प्रत्येक गटातल्या प्रत्येक आकृतीचं जर तुम्ही बारकाई निरीक्षण केलं तर तुम्हाला योग्य उत्तर मिळू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, बारकाई निरीक्षण करताना आपल्याला पर्यायाचं सुद्धा निरीक्षण करता येणं गरजेचं आहे. प्रत्येक पर्याय पडताळून आपण याचं उत्तर काढू शकतो. आता लगेचच आपण काही उदाहरणांचा सराव करणार आहोत. बघूया आकृतीवर आधारित काही उदाहरणे. बघा या ठिकाणी मी पहिलं उदाहरण मांडलेलं आहे. उदाहरण अतिशय सोपीच असतात. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं असं आहे की आकृतीवरचे सगळेच भाग खूप सोपे असतात. फक्त आपलं चुकतं काय, तर आपण खूप गडबड करतो. आपण गडबड करायची नाही. सावकाश बारकाईने निरीक्षण करून प्रत्येक गटातल्या प्रत्येक आकृतीचं, प्रत्येक चिन्हाचं आणि चारही पर्यायांचं आपण बारकाई निरीक्षण करणार आहे आणि मगच आपलं उत्तर ठरवणार आहे. का, तर बघा विद्यार्थी चुकतात कसे ते पण आपण बघणार आहोत आणि आपण चुकायचं नाही, आपण बरोबर कसं उत्तर काढायचं आहे हे देखील आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये चौकोनाची आकृती आहे. 2 भाग केलेले आहेत. प्रत्येक भागामध्ये वर्तुळ आणि त्रिकोणाचं चिन्ह आहे. परंतु या गटामधून या गटामध्ये जाताना हा जो वर्तुळ वर आहे तो खाली आलाय. बघा हा जो खाली त्रिकोण आहे तो वर गेलाय, म्हणजे आदला बदली झाली. पुन्हा या गटात नाही जाताना परत काय केलंय, बघा हा वरचा त्रिकोण खाली गेलाय आणि हा खालचा गोल परत वर आलाय. म्हणजे उलट सुलट करताय. तसंच प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला आकृती तयार करताना असा चौकोन काढावा लागेल व काय करतायत, चिन्हांची अदलाबदली करतायत. करूया चला. हा गोल कोणीकडे जाईल, खाली जाईल आणि हा त्रिकोण कोणीकडे जाईल, वर जाईल. म्हणजे अशी आणि अशीच दिसणारी आकृती आपल्याला पाहिजे. बरोबर, लक्षात घ्या. तुम्ही जर अजून एक बघितलं तर एकाडेक आकृती सारखे बघा. ही आणि ही आकृती सारखे, ही आणि ही आकृती सारखे. बऱ्याच वेळा एकाडेक आकृत्या विचारलेल्या असतात, हे लक्षात ठेवा. तुर्तास आपण जर बघितलं तर चिन्हांची अदलाबदल होते. म्हणजे हे वर्तुळ खाली जाईल,
हे त्रिकोण वर येईल प्रश्नचिन्हाच्या जागेच्या आकृतीमध्ये. आता मला अशी दिसणारी आकृती पाहिजे. मग काही मुलं काय करतात, वर त्रिकोण पाहिजे, चला वर त्रिकोण कोणीकडे आहे इथं, म्हणलं की हा पर्याय रंगवून मोकळा होता. पण चुकतं का, चुकतं बघा, इथं वर तर त्रिकोण आहे पण खालच्या चिन्हाकडे बघतच नाहीत विद्यार्थी, फक्त वर त्रिकोण बघतात आणि गोल रंगवतात. बघा इथं पण वर त्रिकोण आहे, लगे पर्याय रंगवून मोकळा होतात, पण उत्तर चुकतं. म्हणून लक्षात घ्या, प्रश्नचिन्हाच्या जागेची जी आकृती मिळणार आहे तशीच दिसणारी आकृती पर्यायामधनं नीट निरीक्षण करून काढायची, जी की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. वर त्रिकोण आहे का आहे, खाली गोल आहे का आहे, चौकोन आहे का आहे, अशी खात्री करूनच आपण आपला पर्याय रंगवायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळालेलं आहे. आता खालचा प्रश्न बघूया. बघा, आपण जर नीट निरीक्षण केलं तर प्रत्येक आकृतीमध्ये रेषा दिसत आहेत. याचा अर्थ रेषा वाढवल्या असतील का, तर चला बघूया. इथं एक रेषा आहे, इथं 1 2, इथं बघा इथं एक रेषा आहे, इथं 2 रेषा आहे, इथं बघूया 1 2 3 3 रेषा आहे, इथं बघूया 1 2 3 4, इथं किती आहेत 4. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 5 रेषा पाहिजेत आपल्याला. परत बघा 1 2 3 4, मग क्रमाने येणारा कोण आहे 5, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 5 रेषांपासून तयार होणारी आकृती पाहिजे. चला बघूया. इथं बघा 1 2 3 4, ही 4 होते, नको बघा निरीक्षण करायचं, नाही तर लगेच रंगवचा पर्याय. रंगवताना पर्याय खात्री करायची की आपला पर्याय बरोबर आहे का. बघा 1 2 3 4, नको 1 2 3 4, इथं पण 4 आहे बघा, इथं बघा 1 2 3 4 आणि हे एक रेषा आहे बघा 5, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला मिळालेलं आहे. आकृतीवर पुढील उदाहरणांचा अभ्यास करूया. आता आकृतींवरचं जे उदाहरण दिलेलं आहे, या आकृतीमध्ये जर आपण प्रत्येक गटाचं निरीक्षण केलं तर प्रत्येक गटामध्ये चौकोन आहे व त्याचे 4 भाग केलेले आहेत. आपण चारही भागातल्या 4 चिन्हांकडे बघणार आहोत. बघा, त्रिकोण वर्तुळ चौकोन स्टार, त्रिकोण वर्तुळ चौकोन स्टार, त्रिकोण वर्तुळ चौकोन स्टार, प्रत्येक ठिकाणी सारखी चिन्ह आहे. ठीक आहे. आता गटामध्ये बदल होताना कसा होतोय तो बघूया. या गटातून या गटामध्ये जाताना काय होतं बघूया. जर आपण पहिल्या चिन्हाचा विचार केला या त्रिकोणचा, तर हे त्रिकोण इथून इथं जातंय बघा या आकृतीमध्ये. त्यानंतर हे त्रिकोण इथून इथं येतंय या आकृतीमध्ये, म्हणजे दिशा कशी अशी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. परत बघा, हा त्रिकोण इथून इथं गेला या आकृतीमध्ये, हा इथून इथं आला या आकृतीमध्ये. तसंच जर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेची आकृती तयार करायची असेल तर हा त्रिकोण इथून इथं येणार आहे, कारण दिशा अशी आहे अशी, म्हणजे हा त्रिकोण इथून इथं येणार या आकृतीमध्ये. चला काढूया. म्हणजे या कोपऱ्यात त्रिकोण पाहिजे असे पर्याय शोधूया. आपण बघितलं होतं आकृतीचे पर्याय बघताना कट करायचे, पर्याय कट पद्धतीने अभ्यासायचे. मग या भागात त्रिकोण आहे असे पर्याय शोधूया. बघा इथं आहे का नाही, हा पर्याय निघून गेला. इथं आहे का नाही, हा पण निघून गेला. इथं आहे बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. इथं पण आहे बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 यापैकीच एक उत्तर असणार आहे. आपण पुढच्या चिन्हांचा अजून अभ्यास करूया. बघा, हे वर्तुळ काय केलंय, हे वर्तुळ इथून इथं आले बघा या आकृतीमध्ये, हे इथून इथं गेले या आकृतीमध्ये. याचा अर्थ हे इथून इथं येणार या आकृतीमध्ये, म्हणजे त्रिकोणाच्या वर वर्तुळ पाहिजे. चला शोधूया. त्रिकोणाच्या वर वर्तुळ, बघा त्रिकोणाच्या वर चौकोन आहे, नको त्रिकोणाच्या वर वर्तुळ आहे. ओके, म्हणजे हा पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर मिळून गेलं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला मिळणार आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा पण प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न असा सांगतो आपल्याला, बघा प्रत्येक गटामध्ये सारख्याच आकृती आहेत बरोबर, परंतु ही आकृती उभी आहे तर ही आकृती अशी आडवी झाली, म्हणजे याची दिशा सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, इकडून ही अशी झाली बघा. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आकृत्या फिरतायत व किती फिरतायत, 90 अंश फिरतायत बघा. बघा याची दिशा वर आहे तर ही कशी झाली, इकडे आली बरोबर. बघा हा बाण आणि ही आकृती एकसारखी दिसते, हा बाण आणि ही आकृती एकसारखी दिसते, म्हणजे आडवी झाली. म्हणजे 90 अंश आकृत्या फिरतायत. म्हणजे ही इकडून इकडे गेली, पुन्हा ही इकडून अशी खाली झाली, पुन्हा ही इकडून अशी वर उभी येणार आहे. म्हणजे मला या दिशेला आकृती पाहिजे बरोबर, कारण ही वळून पुन्हा अशी वळणार आहे, ही अशी वळणार आहे, कारण घड्याळाचा काटा असा फिरतोय, म्हणून अशी दिसणारी आकृती मला पाहिजे. आता पर्याय जरा नीट बघा. आपल्याला वाटेल पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये हा भाग मोकळा सोडलाय. मग कधी कधी गडबडीत आपण हा पर्याय रंगवू शकतो, पण हे उत्तर नाहीये. उत्तर हे आहे आपलं. का तर बघा सेम अशी दिसली पाहिजे. याच्यामध्ये इथं रेग नाही, इथं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आकृतींवरच्या पुढच्या प्रश्नांचा अभ्यास करूया. बघा या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये वर्तुळाचीच आकृती व 2 भाग केलेले आहेत. दोन्ही भागामध्ये त्रिकोण आणि वर्तुळ सगळीकडे कॉमन आहे. परंतु जर आपण नीट निरीक्षण केलं
तर हा त्रिकोण इथून इथं जातो पण उलटा होतोय बघा, याचं टोक वर आहे तर याचं टोक खाली, आणि हा वर्तुळ इथून इथं जातोय. म्हणजे चिन्ह आपल्या आदला बदल करतायत पण त्रिकोण आपली दिशा बदलतोय, कधी वर आहे तर कधी खाली तोंड आहे. म्हणजे इथं वर असेल तर इथं खाली, इथं खाली तर पुन्हा इथं वर आहे, आणि जागा सुद्धा बदलली, वर्तुळ सुद्धा खाली आलाय. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागेची आकृती मिळताना आपल्याला काय होईल, इथं वर्तुळ मिळेल, परंतु बघा हे वर्तुळ काय होणार आहे, वर जाणार आहे, बरोबर, जागा बदलणार, खाली ते वर गेलं, आणि हा त्रिकोण सरळ आहे इथं, म्हणजे इथं कसा होणार आहे, उलटा होणार आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक चिन्हामध्ये काय बदल होतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. त्रिकोण इथं उलटा होणार, जागा सुद्धा खाली जाणार आणि उलटा होणार, कारण बाकीच्या आकृत्यांमध्ये तसं होतंय. किंवा तुम्ही असं जरी बघितलं तर चालतंय, एकाड एक आकृत्या सारख्या आहेत, म्हणजे अशी दिसणारी आकृती आपल्याला प्रश्नामधून पर्यायामधून शोधायची आहे, आणि तशी दिसणारी आकृती पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, हे दोन सारखे दिसतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढच्या प्रश्नाचा अभ्यास करूया. बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर या फुलाला एकच पाकळी इथं, इथं एक आहे, इथं दोन आहेत, 1 2, इथं बघा 1 2 3, इथं 3 आहेत, इथं 1 2 3 4, इथं 4 आहेत. खूप सोपं उत्तर आहे याचं. प्रश्न चिन्हाच्या जागी पाकळ्या 5 पाहिजेत असा पर्याय शोधायचा आहे, परंतु बघा 5 पाकळ्या असणार हा पण पर्याय बघा, 1 2 3 4 5 हा सुद्धा आहे, 1 2 3 4 5 हा सुद्धा आहे, पण कोणता निवडणार, बघा यातले गोल रिकामे आहे, इथं गोल भरलाय, आपल्याला रिकामा गोल पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हेच 100% बरोबर उत्तर आहे, कारण रिकामा गोल आहे आणि पाकळ्या सुद्धा 5 आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. आता बघूया चिन्हे यावर काही उदाहरणांचा सराव. मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आकृती आणि चिन्हे यांच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात सारखेपणा असतो, आणि काय करावं, चिन्हाचे प्रश्न सोडवताना काय करावं, हे आकृतींसारखंच आपल्याला करायचं आहे. जसं आकृतींमध्ये आपण बघितलं की प्रत्येक गटातील आकृतींमध्ये संख्येमध्ये होत जाणारा बदल, प्रत्येक चिन्हामध्ये रेषेमध्ये होत जाणारा बदल हा सुद्धा चिन्हाच्या बाबतीत तसंच लागू होतो, आणि चिन्हांची होणारी जागेंची आदला बदल हाही नियमित लागू होतो. व सर्वात महत्वाचं वाक्य, प्रत्येक गटातील प्रत्येक चिन्हाचं बारकाई निरीक्षण करा, पर्यायाचं सुद्धा प्रत्येक पर्यायाचं बारकाई निरीक्षण करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. प्रश्नाचं स्वरूप अशा प्रकारचं असतं, चिन्हे म्हणजे आकृत्या चिन्हाच्या स्वरूपात येतात, अक्षर चिन्हाच्या स्वरूपात येतात, अंक सुद्धा चिन्हाच्या स्वरूपात येतात. चला आपण या प्रश्नाचा अभ्यास करूया, जो की आपण केलेला होता. खूप सोपं उदाहरण इथे लिहिलेलं आहे बघा. या ठिकाणी ए आणि बी अक्षर आहे, या ठिकाणी पण ए आणि बी आहे, पण 2 वेळा आलेत, इथं एकदा झालेत, इथं 2दा आलेत, इथं बघा 3दा आलेत, 3 वेळा ए 3 वेळा बी, बरोबर का. म्हणजे आता प्रश्न चिन्हाच्या जागी काय होणार आहे, 4 वेळा ए हे अक्षर मिळणार आहे आणि 4 वेळा बी हे अक्षर मिळणार आहे. बघा बरं 4 वेळा ए कोणीकडे आहे, बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय, 4 वेळा ए आणि 4 वेळा बी, म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे मिळणार आहे. चिन्हांवर आधारित काही उदाहरणांचा सराव करूया. इथं पहिलं उदाहरण मांडले बघा, प्रत्येक गटातल्या प्रत्येक चिन्हाचं आधी निरीक्षण करूया. बघा या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये त्रिकोण वर्तुळ चौकोन, त्रिकोण वर्तुळ चौकोन, त्रिकोण वर्तुळ चौकोन, प्रत्येक ठिकाणी सारखी चिन्ह आहे, परंतु पहिल्या गटातून दुसऱ्या गटामध्ये जाताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आकृतींमध्ये गटात होत जाणारे बदल आपण अभ्यासले होते तसंच इथं करायचं आहे. प्रत्येक गटात होत जाणारा बदल बारकाईने लक्षात घ्यायचा आणि मगच आपलं उत्तर घ्यायचं. बघा या गटातून या गटामध्ये जाताना काय बदल होते बघा, जरा बारकाईने बघा. हा जो त्रिकोण आहे तो शेवट गेलाय बघा, है का नाही, म्हणजे पहिली आकृती इथं शेवट गेली. आता इथनं इथं जाताना काय होते बघा, इथली सुद्धा पहिली आकृती बघा शेवट गेली. म्हणजे काय करतायत, यामध्ये पहिली आकृती शेवट टाकतायत. तसंच आता प्रश्न चिन्हाच्या जागेची आकृती आपल्याला मिळवायची, तर त्याच्या अलीकडच्या आकृतीचा अभ्यास करा. यामध्ये पहिलं कोण आहे, चौकोन, ते चौकोन जाईल शेवट, म्हणजे चौकोन शेवट आहे असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा इथं वर्तुळ शेवट आहे, इथं त्रिकोण शेवट आहे, इथं त्रिकोण शेवट आहे, फक्त एकाच पर्याय असा आहे की चौकोन शेवट आहे बघा. म्हणून आपलं उत्तर, बाकीचं बघायचीच काय गरज नाही, आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आपल्याला मिळणार आहे. किंवा यामध्ये क्लुप्ती काय केली बघा, त्रिकोण उचलून इथं घेतलाय, ही आयाशा अक्षर किंवा चिन्ह इथं ठेवलेत, पुन्हा हा वर्तुळ उचलून इथं शेवटी ठेवलाय आणि हे दोन्ही आहे चिन्ह असेच ठेवलेत. तसंच आपण करणार आहोत, हा चौकोन उलटून इथं ठेवूया आणि ही चिन्ह आयाशी मांडूया. बघा त्रिकोण आणि वर्तुळ, बघा हा आणि हा पर्याय सारखा दिसतोय आहे का, हा आणि हा. किंवा आत्ता मागाशी बघितल्याप्रमाणे पहिली शेवट जाते, पहिली शेवट जाते, तसं पहिलं चिन्ह आहे चौकोन, चौकोन शेवट आहे असं एकच पर्याय, पर्याय क्रमांक 1. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं मिळणार आहे. कधी कधी असे गमतीदार प्रश्न विचारतात. मी खाली एक प्रश्न लिहिलाय बघा,
त्याच्यामध्ये आपल्याला वाय, एफ आणि ए असे चिन्ह मिळाले. इथं आपण यांना चिन्ह मिळायचं. आता मला सर याचं उत्तर तरी काय आहे? तर जरा वेगळा विचार करा. बुद्धिमत्तेमध्ये वेगळा विचार करता येणं खूप गरजेचं आहे. असा गमतीदार सुद्धा प्रश्न विचारू शकतात. बघा आपण जर नीट बघितलं तर ही आकृती आणि ही आकृती, या आकृत्या 3 रेषांपासून तयार झाल्यात किंवा ही चिन्ह 3 रेषांपासून तयार झाले. बघा हे 3 रेषांपासून आहे. 1 2 3, हे सुद्धा 1 2 3, 3 पासून आहे. हे 1 2 3, हे सुद्धा 3 पासून आहे. म्हणजे प्रत्येक गटातली आकृती 3 रेषांपासून बनले. मग पर्यायातली अशी आकृती शोधा की जी 3 रेषांपासून बनले. बघा ही 2 पासून बनले, 1 आणि 2. एल बघा 1 आणि 2. ई बघा 1 2 3 आणि 4. आपल्याला 3 पाहिजे. पर्याय क्रमांक 4 बघा 1 2 3, 3 रेषांपासून बनलाय. म्हणजे आपलं उत्तर एच असं मिळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 एच असं असणार आहे.